एक लक्षात ठेव, प्रेम आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. मी खरंच मनापासून माफी मागते तुमची. मी मान्य करते ना माझी चूक झाली. वाटल्यास तुम्ही हवी ते शिक्षा द्या मला. अनुष्का, माझा तुझ्यावर विश्वास आहे. खरं तर माझा माणुसकीवर विश्वास आहे. पण म्हणून मी अशा चुका माफ करेन असा त्याचा अर्थ होत नाही. एक लक्षात ठेव, माझं सगळीकडे लक्ष असतं आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून म्हणून ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे जी मी माफ करीन. इथून पुढे तुझ्याकडून ह्या अशा चुका अपेक्षित नाहीयेत मला. तो भस्मासूर सुद्धा ना तुमच्यासारखाच विचार करायचा की काय बी झालं तरी मला कधीच कुणी बी काय बी करू शकत नाही. पण त्याच्याच अहंकारानं त्याला भस्म केलं. बापरे. तुम्हाला माहित आहे, याआधी इकडं ना तुमच्यासारख्याच एक मॅडम आल्या होत्या, दिशा नावाच्या. त्यांना बी असंच वाटायचं तुमच्यासारखं की त्या माझ्या देवी यांच्या जवळ जातील, त्यांना आपलंसं करतील, त्यांच्याशी पिरवानं मागतील. मग त्यांना या किर्लोस्कर घरात प्रवेश मिळेल. किर्लोस्करांची समधी संपत्ती त्या हडपतील, किर्लोस्करांना उद्ध्वस्त करतील. पण त्यावेळी तुमच्यासारख्या चुकीच्याच निघाल्या. योग्य वेळ आल्यावर त्यांना अत्तल घडलीच, तशी तुम्हाला घडणार आहे. अनुष्का मॅडम, तुम्ही ना म्हणजे दिशा मॅडम जर का आयुष्यात तुम्हाला कधी भेटल्या ना, तर त्यांना हे मात्र नक्की विचारा की या घरातनं त्यांची पाठवणी कशी झाली होती. भर लग्नाच्या मंडपात समद्यांच्या हातच्या थपडा खाऊन त्यांना पोलिसांनी हाताला धरून फरफडत वडत नेलं होतं. हे शाना झाला का? सोड सोड तिला. नवरा जेवंत पाहिजे ना तुला, मग पाणीपुरी खाऊ घाल आम्हाला. प्रिया नाही, त्यांचं काय ऐकू नको प्रिया. मी भरवते, मी भरवते. प्रिया नाही. नको ऐकूच प्रिया. त्याला पण बरोबर. प्रिया नाही, प्रिया नाही, नको प्लीज. सोडा ना दादा. Okay, no worries. I'll reach office in a while. Yeah. आदित्य सर, Yes, Parul, बोल. मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल. आदित्य सर, मी तुम्हाला अनुष्का मॅडमचं सत्य सांगायला आलीये खरं, पण ते तुम्हाला सांगू का नको काय बी कळेना झालंय. काय झालं पारू? बोल ना. काय महत्वाचं बोलायचं होतं तुला? सर, मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. मग बोल ना. अनुष्का मॅडम बद्दल बोलायचं आहे. अनुष्का बद्दल? तुम्ही प्लीज मदत करा ना.
अनुष्काबद्दल काय झालं? अनुष्का परत काय बोलली का? हे बघ, ती तुला त्रास देत असेल ना. नाही, सर त्रास नाही दिला, त्याबद्दल नाही बोलायचं मला. त्या माझ्यासोबत काय बी वागू दे, ते एक वेळ चालेल, पण त्यानं या घरात काहीतरी. सॉरी, बोल. अरे बोल ना, तू काय बोलत होतीस अनुष्काबद्दल? सर पण हे ऐकून घ्या. अगं हो. मी सांगितल्यावर तुम्ही लगेच रागावू नका. नाही रागवणार, बोल. मी साखरपुड्याच्या दिवशी अनुष्का मॅडमची माफी मागायला गेले होते. माफी मागायला गेली होतीस का? तेच सांगते मी. मी त्यांची माफी मागायला गेले होते. तेव्हा मी ज्या अनुष्का मॅडमनं बघितलं ना, त्या काहीतरी वेगळंच वाटत होते मला. रियाचा फोन? ते का फोन करते? हा, प्रीतमने हिला सांगितलं असणार आहे की या दोघांना बोलून घे. गेलीत नाही दोघं तर मजा करावी ना. जाऊ दे, तू बोल. सर मी त्यांचे आदित्य सर, प्रिया मॅडम सारखं फोन करतायत म्हटल्यावर महत्वाचं असेल, तुम्ही फोन घ्या आधी. हा बोल प्रिया. आदित्य दादा, हॅलो हॅलो. आदित्य दादा, प्रीतमला इथे गुंडांनी पकडले, ते त्याला मारतात. तुम्ही प्लीज या ना. What?